जो हिंदू धर्मासाठी काम करेल, जो हिंदू धर्म रक्षणासाठी काम करेल त्याला सत्तेत पाठवा. जातीवाद सोडा, धर्म जोडा. हिंदवी स्वराज्यासाठी आपण जातीवाद, वर्णवाद हे सर्व त्यागून एक मजबूत हिंदू वोटर बँक बना, असे आवाहन कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी नंदुरबार येथे केले. नंदुरबार येथे हिंदू जनजागृती सभा यांच्या वतीने हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आयोजक डॉक्टर नरेंद्र पाटील यांच्यासह सर्व संत महात्मा उपस्थित होते. यावेळी कालीचरण महाराजांनी सांगितले की राजनीतीची हवा जेव्हा लोकांच्या डोक्यात जाते तेव्हा धर्म विसरतो. म्हणून राजनीती डोक्यातून काढून धर्म, देशासाठी जो काम करेल त्याला सत्तेत बसवा. फक्त धर्म सनातन हिंदू धर्मच आहे, ज्यातून ईश्वराचा साक्षात्कार होतो, तोच खरा धर्म आहे. धर्मज्ञानाची वृद्धी करून वोटर बँक बनवा. कट्टर हिंदू लोकांना सत्तेत पाठवा. राजनीतीची हिंदूकरण करणे याशिवाय पर्याय नाही. श्री नरेंद्रजी पाटील आणि सगळं संत समाज सोबत आहे आणि यांनी सभा घेतली. मी तर प्रवक्ता आहे. यांची मेहनत आहे प्रचंड. यांनी यांच्या आईचं दुःखद निधन झालं असूनही त्यांनी इतक्या हिरिरीने हे आणि यांचं मित्रमंडळ इतकं जोरदार काम करून राहिले. पाटील साहेब अद्भुत कार्य करून राहिलेले आहेत. आणि मी प्रवक्ताच्या रूपानं तुम्हा सगळ्या नंदुरबारकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्रकरांना एक हात जोडून विनंती करतो आणि धर्मादेशपूर्वक, धर्मगुरू या नात्यानं धर्मादेशपूर्वक आवाहन करतो की राजनीतीची घृणा मनातून काढून टाका. हिंदू धर्म साम्राज्यासाठी राजनीतीकडे लक्ष द्या. जो हिंदू हिताची गोष्ट करत असेल त्यालाच मतदान करून सत्तेत पाठवा. मग तो कितीही गोडी गुलाबीच्या गोष्टी करत असो, जर त्याच्या वाणीत हिंदू हिताची गोष्ट नसेल तर त्याला राजनीतीत चढवू नका. जातीवाद तोडा आणि हिंदुत्व जोडा. कुणालाही जात विचारू नका आणि जात सांगू नका. गर्वाने म्हणा की आम्ही हिंदू आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्वप्नपूर्तीसाठी, गुरु गोविंद सिंहजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी, पुण्यश्लोक माता अहिल्यादेवींच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण सगळ्या हिंदूंनी सडलेला जातीयवाद, वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद, संप्रदायवाद, संघटनवाद त्यागून एकभूत होऊन वोटर बँक बनलं पाहिजे, ज्यामुळे आपण हिंदू राष्ट्राची स्थापना करू शकू. राजनीतीच्या हिंदूकरणाला पर्याय नाही. त्याच्याशिवाय आपण हिंदवी स्वराज्य स्थापित करू शकत नाही, रामराज्य स्थापित करू शकत नाही. हे हिंदूंनी पक्क डोक्यात घ्या.